नमस्कार मित्रांनो, संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारा कामगार तसेच त्याच्या कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली महत्त्वपूर्ण अशी ही योजना आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी कामगारास आणि त्याच्या कुटुंबास विविध प्रकारचे लाभ दिले जातात। या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया देखील ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवर यायचे आहे आणि गुगलवर तुम्हाला BOCW.in ही वेबसाईट सर्च करायची। त्यानंतर मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यावर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल। तर इथं तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही तुम्हाला ही वेबसाईट दिसेल। तर तुम्हाला इथे कामगार नोंदणी, तर इथे तुम्हाला नोंदणीचा हा पात्रता निकष बघून घ्यायचा आहे। त्यासाठी कामगार हा 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावा आणि गेल्या 12 महिन्यामध्ये कामगाराने 90 दिवसापेक्षा जास्त काम केलेले पाहिजे। हा मित्रांनो कामगाराचा हा पात्रता निकष आहे। त्यानंतर मित्रांनो, नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे, मंडळात नोंदणी करण्यासाठी फॉर्म व्ही भरून खालील कागदपत्रासह सबमिट करावे लागेल। तर मित्रांनो, इथे तुम्हाला 1 नंबर वयाचा पुरावा लागेल। त्यानंतर मित्रांनो, 2 नंबरला तुम्हाला 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर 3 नंबरला तुम्हाला राहण्याचा पुरावा लागणार आहे। त्यानंतर 4 नंबरला तुम्हाला ओळखीचा पुरावा आणि 5 नंबर तुम्हाला 3 पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, म्हणजे तुम्हाला 3 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे। नोंदणी शुल्क ₹1 आणि वर्गणी प्रति ₹1 असं हे शुल्क नोंदणीसाठी आकारले जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरण्यासाठी म्हणजेच नोंदणी करण्यासाठी पात्र आहात की नाहीत यासाठी तुम्हाला इथे तुमची पात्रता देखील इथे तपासावं लागते। तर त्यासाठी तुम्हाला इथे स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला इथे तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही 90 दिवसाहून अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का, तर इथे तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्याजवळ काही रहिवासी पुरावा आहे का, हे तुम्हाला तिन्ही चेकबॉक्स इथे तुम्हाला टिक करून घ्यायचे आहे। आपके पास आधार कार्ड आहे का, तुमच्याजवळ आधार कार्ड आहे का, तर तुम्हाला हे तिन्ही चेकबॉक्स क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पात्रता तपासायची आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर असा काही इंटरफेस ओपन होईल। तर इथे तुम्हाला आता तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे। तुम्ही फॉर्म भरण्यास पात्र आहात, तुम्हाला असा मेसेज आल्यानंतर इथे तुम्हाला जवळचे VFC स्थान निवडा, म्हणजे तुम्हाला इथे VFC सेंटर निवडायचे आहे। तर तुमच्या जवळचे जे काही तुमचा VFC सेंटर असेल हे तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अर्जदाराचा इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर मित्रांनो हा चालू पाहिजे, कारण की याच्यावर तुम्हाला OTP येणार आहे आणि फॉर्म तुम्हाला अर्जाची पात्रता सुद्धा देखील याच मोबाईल नंबर तुम्हाला तपासावा लागणार आहे। मेसेज सुद्धा तुम्हाला जो नंबर टाकसाल त्याच्यावर तुम्हाला येणार आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली प्रोसीड टू फॉर्म या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, हा तुमच्यासमोर बांधकाम कामगार नोंदणीचा जो फॉर्म आहे तो ओपन होईल। हा फॉर्म मित्रांनो एकदम तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे। आधार कार्डवर ज्याप्रमाणे तुमचे नाव आहे तेच नाव तुम्हाला या फॉर्ममध्ये टाकायचे आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला इथे फर्स्ट नेम पहिले नाव विचारलेलं आहे, त्यानंतर वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव, त्यानंतर आडनाव, त्यानंतर इथे तुम्हाला लिंग टाकून घ्यायचे आहे, मेल फिमेल। त्यानंतर मित्रांनो, इथे तुमची वैवाहिक स्थिती टाकून घ्यायची आहे। तर मित्रांनो, तुम्हाला उमेदवाराची इथे जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। त्यानंतर वय हे जन्मतारीख टाकल्यानंतर ॲटोमॅटिक इथे कॅल्क्युलेट होऊन येईल। त्यानंतर मित्रांनो, वर्गवारी, उमेदवार कोणत्या प्रवर्गाचा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला जातीचा जो प्रवर्ग आहे तो इथे निवडून घ्यायचा आहे। जनरल, NT, OBC,
SC ST. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला ॲड्रेस ॲज पर आधार, तर आधार कार्डनुसार तुम्हाला खाली इथे पत्ता भरून घ्यायचा आहे. घर क्रमांक, इमारत क्रमांक, रस्ता, गाव, शहर, आधार कार्डवर ज्याप्रमाणे तुमचा ॲड्रेस आहे इथे टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो ॲड्रेस टाकल्यानंतर खाली तुम्हाला कौटुंबिक तपशील, इथे तुम्हाला एक नोट दिलेली आहे, ती नोट वाचायची आहे. आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांचीच नावे भरावीत. तर मित्रांनो इथे तुम्हाला आई वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्याचीच नावे इथे तुम्हाला भरावी लागणार आहेत. आणि इथे तुम्हाला ही फॅमिली डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक तुम्हाला वारसदार इथे तुम्हाला निवडून घ्यावा लागणार आहे. तर इथे ऑप्शन दिलेले आहे, इथे तुम्ही मेंबर हे ॲड करू शकता. स्टेप बाय स्टेप इथे तुम्ही जेवढे तुमच्या कुटुंबात मेंबर असतील हे तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर मित्रांनो खाली एम्प्लॉयर डिटेल्स म्हणजे नियोक्ता तपशील, तर तुम्ही ज्या ठेकेदाराकडून 90 दिवसाचे जे प्रमाणपत्र आणले असेल सही शिक्के घेऊन, त्या ठेकेदाराची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भरायची आहे. तर हे प्रमाणपत्र तुम्हाला ठेकेदाराकडून, कॉन्ट्रॅक्टदाराकडून किंवा ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका किंवा नगर परिषद यांच्याकडून तुम्हाला हे भरून आणावे लागणार आहे. तर तुम्हाला इथं नियोक्ता तपशीलमध्ये एम्प्लॉयर डिटेल्समध्ये ते तुम्हाला इथे त्याची माहिती भरावी लागणार आहे. तर इथे तुम्हाला कामगारांच्या कामाचे स्वरूप, तर इथे भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येता तुम्हाला ती कॅटेगरी इथे सिलेक्ट करायची आहे. तर तुम्ही इथे ऑल टाईप ऑफ हेल्पर्स हे सुद्धा निवडू शकता किंवा तुमची जी कॅटेगरी आहे ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. जारी करण्याचा प्रकार, तर ज्यांच्याकडून तुम्ही हे 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र आणले असेल इथे तुम्हाला ते त्यांचा प्रकार इथे तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. इथे तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टदाराकडून आणले असेल तर तुम्ही इथे कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपर असं सिलेक्ट करू शकता. ग्रामसेवकाकडून तुम्हाला जर भेटलं असेल तर तुम्ही ग्रामसेवकाकडून इथे ग्रामसेवक तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल, किंवा खाली हे ऑप्शन दिलेले आहेत त्यांच्याकडून जर तुम्ही आणलेलं असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. डिस्पॅच डेट म्हणजे जावक दिनांक, तर मित्रांनो प्रमाणपत्रावर जी जावक दिनांक असेल या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो जावक क्रमांक, तर जो प्रमाणपत्रावर जावक क्रमांक आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो सपोर्टिंग डॉक्युमेंट, समर्थन दस्तऐवज, तर इथे तुम्हाला अर्जदाराचा फोटो इथे अपलोड करायचा आहे. डॉक्युमेंट फॉर्म भरायच्या अगोदर मित्रांनो तुम्ही डॉक्युमेंट हे स्कॅन करून ठेवा. तर डॉक्युमेंट तुम्हाला फोटो लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचे आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला 90 दिवसाचे प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहे. तर मित्रांनो तुम्ही हे डॉक्युमेंट 3 जे डॉक्युमेंट आहेत हे अगोदरच तुम्ही स्कॅन करून ठेवा. तर मित्रांनो इथे तुम्हाला अपलोड फोटोवर क्लिक करायचं आहे. इथे काही परमिशन मागतील, ॲलो करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो इथे 2 ऑप्शन असतील, कॅप्चर आणि अपलोड. तर तुम्हाला जर फोटो हा कॅप्चर करायचा असेल तुमच्या मोबाईलमधून तर तुम्ही हा कॅप्चरसुद्धा करू शकता, आणि तुम्हाला अपलोड करायचा असेल तर अपलोड या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो ब्राउज करून ज्या ठिकाणी तुम्ही फोटो सेव्ह केलेला तो फोटो सिलेक्ट करून ओपन करायचे. त्यानंतर मित्रांनो खाली अपलोड करायचे. त्यानंतर तुमचा हा फोटो अपलोड होईल. त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचा अंगठा, तर अंगठ्याची काही आवश्यकता नाही, हा कंपल्सरी नाही, सोडून द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो खाली आधार कार्ड, तर आधार कार्डसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करून तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. फाईल अपलोड सक्सेसफुली, तुम्हाला असा मेसेज येईल म्हणजे तुमचं आधार कार्ड हे अपलोड झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो 90 दिवसाचे प्रमाणपत्र, ब्राउज करून फाईल सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथे ओपन करून तुमची जे काही सर्टिफिकेट आहे ते सक्सेसफुली अपलोड होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो खाली इथे सूचना दिलेली आहे. ही सूचना तुम्हाला वाचायची आहे आणि इथे तुम्हाला सेव्ह करायची आहे. तर सूचना अशी आहे, मी याद्वारे असे जाहीर करते की वरील माहिती माझी वैयक्तिक माहिती व समजुतीनुसार खरी आहे. दिलेली माहिती खोटी असल्याचे आढळून आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे. तर मित्रांनो फॉर्म भरत असताना माहिती ही पूर्णपणे बरोबर द्या. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सेव्ह करायचे आहे आणि नंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर एक OTP येईल, तो तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे. तर सेंड OTP या बटनावर क्लिक करावे लागणार आहे.
त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तर OTP इथे तुम्हाला OTP टाकावा लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो व्हॅलिडेट OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा हा फॉर्म सेव्ह होणार आहे आणि तुम्हाला इथे मेसेज येणार आहे, युअर BOCW ॲप्लिकेशन इज सबमिट सक्सेसफुली, युअर ॲक्नॉलेजमेंट नंबर. इथे तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट नंबर येणार आहे. आणि मित्रांनो इथे तुम्हाला सूचना दिलेली आहे, आपला BOCW अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला गेला आहे. आपला पोच पावती क्रमांक इथे तुम्हाला हा पोच पावती क्रमांक दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला SMS द्वारे कळवले जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी देखील बांधकाम कामगाराची नोंदणी करू शकता अगदी 5 ते 10 मिनिटात. तर मित्रांनो इथे तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढायची सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. तर तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंट देखील काढू शकता. तुमच्याकडे प्रिंटर असेल तर तुम्ही प्रिंट काढून ठेवा, नाहीतर हा फॉर्म तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून देखील ठेवू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या फॉर्मचा स्टेटस बघण्यासाठी तुम्हाला परत वेबसाईटवर यायचं आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला हे ऑप्शन दिसतील. इथे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन. तर मित्रांनो हे नवीन नोंदणी करण्यासाठी हे 1 नंबरचं जे ऑप्शन आहे ग्रीन कलरमध्ये यावर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे. तर तुम्ही फॉर्म भरलेला असल्यास तुम्हाला फॉर्मचा आता स्टेटस चेक करायचा आहे. तर इथे तुम्हाला हे ऑप्शन दिसतील. तर इथे तुम्हाला परत एक ऑप्शन आहे बघा, कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन. तर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला अर्जदाराचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो प्रोसीड टू फॉर्म या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो परत तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला OTPच्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो व्हॅलिडेट OTP केल्यानंतर तुमच्यासमोर हा भरलेला तुमचा अर्ज ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला उमेदवाराची इथे तुम्हाला प्रोफाईल ओपन झालेली दिसेल. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हे ऑप्शन दिसतील. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲक्नॉलेजमेंट नंबर दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो ॲप्लिकेशन स्टेटस. तर तुम्हाला इथे पेंडिंग दिसेल. तुमचा अर्ज जेव्हा मंजूर झाला इथे तुम्हाला इथे ॲप्रूव्ह असं मेसेज दिसेल. त्यानंतर मित्रांनो अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ह्या खालच्या ज्या काही स्टेप राहिलेल्या आहेत ह्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, जसे की बँक डिटेल्स आणि इथे पेमेंट डिटेल्स. तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट्स डिटेल्समध्ये जाऊन तुम्हाला ₹1 हे पेमेंट करावे लागणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी बसून बांधकाम कामगार नोंदणी करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.